हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधनी. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण इन्कम टॅक्समधील इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला पार्ट याच्या अगोदर झालेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 30 प्रश्न घेतलेले आहेत. आता इथून म्हणजे 31पासून आपण हा दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 30 बघा. शेवटचा क्वेश्चन मागच्या व्हिडिओचा थोडंसं रिपीट करून घेऊ याला. Miss DS received an amount of rupees 27,760 on 1st December 2019 in connection with winning from camel races. Cost of race ticket purchase was rupees 2,000. Calculate amount to be included under the head income from other sources. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मिस DS ने 27,760 रुपये अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे. कशाच्या संदर्भामध्ये? तर मिसेस DS ने एक कॅमल जे रेस आहे, उंटांची शर्यत आहे, त्या उंटांच्या शर्यतीवर 27,760 रुपये जिंकलेले आहेत. परंतु त्या कॅमल रेसची तिकीट परचेस करण्यासाठी तिने 2,000 रुपये खर्च केलेला आहे. ठीक आहे. तर याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा कॅज्युअल इन्कम रिसिव्ड होतो तर त्या कॅज्युअल इन्कमसाठी किती खर्च केला तो डिडक्टेबल नसतो. ठीक आहे. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, लक्षात ठेवायची की जो काही म्हणजे जसं मी लॉटरीच्या तिकिटा खरेदी करत आहे तर लॉटरीच्या तिकिटा मी 5,000च्या खरेदी करणार, ते त्याच्यापासून डिडक्शन मिळणार नाही. परंतु 2,000ची जरी लॉटरी लागली तरी पण मला त्याचं इन्कम टॅक्स द्यावं लागेल. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला याचं कॅमल रेसचं तुम्हाला जी काही अमाऊंट मिळालेली आहे ती अमाऊंट तुमची टोटली टॅक्सेबल असेल. जेवढी अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे फुल्ली अमाऊंट टॅक्सेबल असेल. त्याच्यामुळे याचं करेक्ट ॲन्सर ए रुपीज 27,760 हा करेक्ट ॲन्सर आपण याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 31 बघा काय सांगितलं याच्यामध्ये. रुपीज 30,000 11%, 11च लिहिलं आहे तिथं, पर्सेंट आहे, 11% सिक्युरिटीज अनलिस्टेड ऑफ अ टेक्सटाईल कंपनी. व्हॉट शॅल बी अ अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इन्कम अर्न फ्रॉम सिक्युरिटीज टू बी टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता याचा अर्थ काय होते ते पण समजून घ्या. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये मी एक अंडरलाईन करून ठेवलेली गोष्ट आहे ती म्हणजे अनलिस्टेड. ह्या अनलिस्टेडचा अर्थ तुम्हाला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनलिस्टेड म्हणजे ज्या कंपनीची नोंदणी जी स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेली नाही आहे किंवा त्या लिस्टमध्ये नाही आहे, तर अशा प्रकारची कंपनी अनलिस्टेड कंपनी असते. आता ह्या अनलिस्टेड कंपनीपासूनचा जो काही तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड होतो किंवा इंटरेस्ट रिसिव्ड होतो, जे काही बॉन्ड्स परचेस करत असाल, सिक्युरिटी परचेस करत असाल आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला जर काही इंटरेस्ट रिसिव्ड होतो, तो इंटरेस्ट हा TDS डिडक्ट केलेला इंटरेस्ट रिसिव्ड होत नाही, तर ग्रॉस इंटरेस्ट तुम्हाला रिसिव्ड होत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ग्रॉस इंटरेस्ट जर रिसिव्ड होत असेल तर तुम्हाला पुन्हा ग्रॉस करण्याची काही गरज नाही. ठीक आहे ना. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आता तसं पण इथे तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्ट केलेले ते दिलेलं आहे. ठीक आहे. की किती रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 30,000 रुपये तुम्ही 11% सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करत आहात. आता 30,000च्या 11% काढा, किती इंटरेस्ट मिळेल. 30,000च्या 11% तर 3,300 मिळेल. बरोबर आहे. 11% जर काढलं तर 30,000च्या 11% 3,300. त्याच्यामुळे याचा करेक्ट ॲन्सर राहील 3,300. फुल्ली टॅक्सेबल राहील. ठीक आहे. हे ऑलरेडी ग्रॉसिंगच आहे, ऑलरेडी ग्रॉस अमाऊंट आहे 3,300. ठीक आहे. काही मुलांचे कन्फ्युजन कशामध्ये आहे, हे 30,000 जी अमाऊंट आहे ही 30,000 अमाऊंट रिसिव्ड झाली म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ड झालं की 30,000 रुपयेचे परचेस केलेले आहे. हेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात. जेव्हा जर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा असं 30% आणि 11%, आता इथं पर्सेंटेज दिले नाही परंतु 11% आहे, 11 सिक्युरिटीज म्हणजे 11% सिक्युरिटीज.
जेव्हा असं 11% सिक्युरिटीज जर दिली असेल, समोर जर अमाऊंट दिली असेल, तर समजून जाय की ती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे आपण, ठीक आहे ना. ती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे कुठे? 11% सिक्युरिटीजमध्ये, ठीक आहे ना. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग तेवढ्या रुपयावरचा इंटरेस्ट 11% किती मिळेल, ठीक आहे ना. तो मिळालेला इंटरेस्ट ते तुमची इन्कम होईल आणि इन्कम जी होईल ते तुमची टॅक्सेबल इन्कम असेल. एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे खूप काही कठीण नाही आहे, सोपंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 32मध्ये काय सांगितलेलं आहे? an assessee received an income of rupees 9,000 as interest on securities of a listed paper manufacturing company. What shall be the amount of interest income earned from securities to be taxable under the head income from other sources? आता याचा अर्थ काय होत आहे? याच्यामध्ये लिस्टेड म्हणून आहे, लिस्टेड सिक्युरिटीज आहे आणि लिस्टेड सिक्युरिटीजचे 9,000 रुपये इंटरेस्ट रिसिव्ड होत आहे. याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे काही दिलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ती जी अमाऊंट मिळालेली आहे ही अमाऊंट 9,000 हा इंटरेस्ट आहे, तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट नाही आहे, ठीक आहे. 9,000 10% सिक्युरिटीज, 9% सिक्युरिटीज, 12% सिक्युरिटीज असं जर दिलं असतं की 9,000 तुम्ही इन्व्हेस्ट केले असं त्याचा अर्थ होतो. हां, कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला काय मिळालेलं आहे? इन्कम मिळालेला आहे, 9,000 रुपयाचा इंटरेस्ट मिळालेला आहे असं सांगत आहे, ठीक आहे. आता ही लिस्टेड कंपनी आहे म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये हे हिची नोंदणी झालेली आहे या कंपनीची. आणि ती जी कंपनी जर नोंदणी झाली असेल तर ती कंपनी इंटरेस्ट पेड करताना जे काही सिक्युरिटी होल्डर्स आहेत त्यांना इंटरेस्ट पेड करताना TDS कटकूट करूनच तुम्हाला इंटरेस्ट देत असते. जो काही इन्कम टॅक्स वगैरे आहे तो सब कटकूट करूनच इंटरेस्ट देत असते, ठीक आहे. आता जर तुम्हाला कटकूट करून जर देत असेल म्हणजे ती नेट अमाऊंट तुम्हाला देत आहे. म्हणजे 9,000 जो तुम्हाला मिळालेली जी अमाऊंट आहे ही 9,000 अमाऊंट ही तुमची नेट इंटरेस्ट आहे, समजायचं नेट इंटरेस्ट आहे. आता जर नेट इंटरेस्ट असेल तर तो नेट इंटरेस्ट तुम्हाला ग्रॉसिंग करावं लागेल, ठीक आहे. तर त्याला ग्रॉसअप करायचं. तर ग्रॉसअप करायचं किती? 9,000च्या तुम्हाला ग्रॉसअप इंटरेस्टचं आपण ग्रॉसअप 10% ग्रॉसअप करतो. 9,000च्या 10% काढा. काय कराल कॅल्क्युलेशन? 9,000 इंटू 10 डिवायडेड बाय 90 म्हणजे 100 मायनस 10 म्हणजेच 90. किती येते? 10,000. 1,000 रुपये येईल. 1,000 रुपये आले, 1,000 रुपये प्लस करा 9,000मध्ये म्हणजे 1,000 रुपये तुमचा TDS कटून तुम्हाला 9,000 रुपये मिळालेले होते, बरोबर आहे. तर 1,000 रुपये TDS तिथं प्लस करा, जोडा तिथं जोडल्यानंतर तुम्हाला किती होतील? 9,000 प्लस 1,000 10,000. तर त्याच्यामुळे 10,000 ही तुमची जी काही इन्कम आहे म्हणजे ही ग्रॉस इन्कम आहे. ही ग्रॉस इन्कम तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेड खाली टोटली टॅक्सेबल असेल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही 10,000 अमाऊंट तुमची ॲक्युरेट राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट 33. इफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इज रिसिव्ड आफ्टर डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स देन द अमाऊंट टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम इज. काय म्हणताय? जेव्हा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इज रिसिव्ड, जेव्हा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, जेव्हा सिक्युरिटीजवर इंटरेस्ट तुम्हाला रिसिव्ड होते आफ्टर डिडक्शन झाल्यानंतर जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड होते ऑफ टॅक्स ॲट सोर्स देन अमाऊंट टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम. जेव्हा तुम्ही ती टोटल इन्कममध्ये इन्क्लूड करता तेव्हा तिला अगोदर तुम्हाला ग्रॉस इन्कम करणे अत्यंत आवश्यक असते. त्याच्यामुळे ही जी आहे ग्रॉस करणे आवश्यक असते कारण की ते TDS डिडक्ट केल्यानंतर जी काही अमाऊंट मिळते ते नेट असते आणि ती तुम्हाला आता इन्क्लूड करायची आहे. कुठं? टोटल इन्कममध्ये जर इन्क्लूड करायची असेल तर तुम्हाला तिचं ग्रॉसअप करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तिला टोटल इन्कम इज ग्रॉस इंटरेस्ट असेल, ठीक आहे. तिला ग्रॉसिंग करणे आवश्यक असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 34. सम रिसिव्ड अंडर अ केमन insurance policy including bonus shall be taxable under the head.
याचा अर्थ काय सांगितलेला आहे की काही अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे, काही सम अमाऊंट रिसिव्ड अंडर अ केमल इन्शुरन्स पॉलिसी इन्क्लूड बोनस सॅलरी टॅक्सेबल अंडर द हेड. म्हणजे जर तुम्हाला बोनस म्हणजे केमल इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीकडून तुम्हाला काही अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे, तर ती जी अमाऊंट असेल बोनस टाईप, ती जी अमाऊंट असेल ती तुमच्या कोणत्या हेडमध्ये जाणार, तर ती अदर सोर्सेसमध्ये जाणार. ठीक आहे ना, कारण की ही तुमचं बोनस आहे आणि त्याच्यामुळे ती अदर सोर्सेसमध्ये जाणार, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्यानंतर नंबर 35 DS रिसिव्ड. DS एक पर्सनचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे. DSला रिसिव्ड झालं. DS रिसिव्ड अ गिफ्ट ऑफ ₹35,000 इच ऑन 22 May 2018 फ्रॉम हीज 3 फ्रेंड्स. ठीक आहे, म्हणजेच त्याच्या तीन मित्रांना 35,000 प्रत्येकाला गिफ्ट रिसिव्ड झालेलं आहे. द अमाऊंट चार्जेबल टू टॅक्स इन धिस केस वुड बी. आता 35,000 35 त्रिक 105 म्हणजे 1,05,000 म्हणजे 1,05,000 फुल्ली टॅक्सेबल असेल. ठीक आहे ना. ठीक आहे, त्याच्या मित्राकडून रिसिव्ड झालेला आहे. त्याच्या मित्राकडून DS रिसिव्ड अ गिफ्ट फ्रॉम फ्रॉम हीज 3 फ्रेंड. त्याच्या 3 मित्रांकडून 35,000 रिसिव्ड झालेले आहेत. त्याच्यामुळे 1,05,000 रुपये रिसिव्ड झालेले आहेत. ते त्याचे म्हणजे काय म्हणून नातेवाईक नाही आहेत, ते त्याचे कुणी नातेसंबंधामधले जर असते तर आपण म्हणजे ते म्हणजे काय म्हणू आपण त्याला टॅक्सेबल नसते ते, परंतु ते त्याचे मित्र आहेत. ठीक आहे ना, तर त्याच्यामुळे ते काय होणार, फुल्ली टॅक्सेबल असणार. ठीक आहे, त्याच्यामुळे जी काही अमाऊंट मिळाली ती फुल्ली टॅक्सेबल असेल. त्याच्यामुळे 35,000 प्लस 35,000 टोटल 1,05,000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 36 कॅश गिफ्ट एक्झिस्टिंग डॅश शॅल बी चार्जेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर कॅश गिफ्ट जी असते ही कॅश गिफ्ट किती रुपयापेक्षा जास्त जर मिळालं तर ते चार्जेबल असते अंडर द हेड ऑफ अदर सोर्सेस. किती रुपयापेक्षा जास्त, 50,000पेक्षा जास्त. ठीक आहे ना, कॅश गिफ्ट जर असेल तर 50,000पेक्षा जर कमी असेल किंवा 50,000 जरी असेल तरी पण कोणताच टॅक्स लागत नाही. पण 50,000 रुपयापेक्षा 1 रुपया जरी जास्त असेल तरी पूर्ण अमाऊंटवर म्हणजे 50,000 1 रुपयावर पूर्ण अमाऊंटवर म्हणजे टॅक्स लागेल. ठीक आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे 50,000 इज करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर 37 बघा, द टॅक्सेबिलिटी ऑफ गिफ्ट शॉल नॉट अप्लाय इफ धिस गिफ्ट इज रिसिव्ड फ्रॉम. तर जे गिफ्ट मिळते ते गिफ्ट तुमचे टॅक्सेबिलिटीसाठी अप्लिकेबल नसतात. तर कोणाकडून रिसिव्ड झालेले जे गिफ्ट आहेत ते तुमच्या टॅक्सेबिलिटीसाठी अप्लिकेबल नसतात. तर कोणाकडून, जर तुम्हाला गिफ्ट तुमच्या रिलेटिव्हकडून मिळत आहे, तुमच्या नातेसंबंधी नातेवाईकाकडून जर तुम्हाला गिफ्ट मिळत आहे, किंवा लोकल अथॉरिटीकडून जर तुम्हाला गिफ्ट मिळत आहे, किंवा बाय वे ऑफ इनहेरिटेन्स म्हणजे वारसा हक्काने जर तुम्हाला काही गिफ्ट मिळत आहे, वारसा हक्काने तुमच्या आजोबाची किंवा परदाद्याची जर इस्टेट ते तुमच्या गिफ्ट डीडच्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट मिळत आहे, तर ती जी सगळी काही गिफ्ट आहे हे सर्व गिफ्ट तुम्हाला याच्यावर कोणत्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये रिलेटिव्हमध्ये कोण कोण येतात ते पण दिलेलं आहे, तुम्ही केअरफुली तिची थेरी वाचून घ्याल. रिलेटिव्हमध्ये कोण कोण येते म्हणजेच नवरा बायको, नवऱ्याची आईवडील, बायकोचे आईवडील, नवऱ्याचे भाऊ बहीण, बायकोची भाऊ बहीण, अशा पद्धतीने त्यांचे असे नातेसंबंध टी डायग्राम ते तुम्ही बघून घ्याल टोटली. ठीक आहे ना,
कारण की त्याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ऑब्जेक्टिव्ह टाईप. तर त्याच्यामुळे हे सगळे जे लोक आहेत म्हणजे रिलेटिव्ह, लोकल अथॉरिटी किंवा बाय वे ऑफ इनहेरिटेन्स जे तुमचे लोकल का म्हणून आपण त्याला वारसा हक्काने मिळालेलं जे काही गिफ्ट आहे ते सर्वच्या सर्व गिफ्ट हे तुमचं टॅक्सेबल नसेल. ठीक आहे, पूर्ण फुल्ली एक्झम्प्टेड असेल. त्याच्यानंतर 38. Mr. X received a following gift during the year, which gift shall not be included in computing the income from other sources. ठीक आहे, तर काय सांगितलेलं आहे, मिस्टर एक्स आहे, रिसिव्ड अ फॉलोइंग गिफ्ट ड्युरिंग द इयर, त्याला खालीलप्रमाणे काही गिफ्ट मिळालेले आहेत. विच गिफ्ट शॅल नॉट बी इन्क्लुडेड इन कम्प्युटरिंग द फॉलोइंग फ्रॉम दी अदर सोर्सेस. अदर सोर्सेसमध्ये कोणते गिफ्ट येणार नाहीत, इन्क्लूड होणार नाहीत अदर सोर्सेसमध्ये. तर त्याच्यामध्ये पहिला गिफ्ट आहे, पहिला नंबर फर्स्ट, स्कॉलरशिप ऑफ रुपीज 1,20,000 फ्रॉम चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA. याच्याकडून मिळालेला जो गिफ्ट आहे तोच इन्क्लूड होणार नाही, तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडखाली इन्क्लूड होणार नाही. त्याच्यानंतर गिफ्ट ऑफ रुपीज 51,000 इज रिसिव्ड फ्रॉम हर 4 फ्रेंड ऑन द ओकेशन ऑफ हर मॅरिज ऑन 21 ऑक्टोबर. त्याच्या स्वतःच्या लग्नामध्ये त्याच्या 4 मित्राकडून प्रत्येकाकडून 51,000 रुपये जर रिसिव्ड झाले असतील तर ते सुद्धा गिफ्टमध्ये इन्क्लूड होणार नाही, कारण की तो जो ओकेशन आहे तो ओकेशन हा लाईफमधला एकदाच होणारा ओकेशन आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मिळालेले जे काही गिफ्ट आहेत ते गिफ्ट म्हणजे तुमचे टॅक्सेबल नसतात, ते फुल्ली टॅक्स फ्री असतात. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे गिफ्ट ऑफ रुपीज 1,41,000 फ्रॉम हर हजबंड्स ब्रदर, तिच्या मिसेस एक्स आहे, तिच्या नवऱ्याचा मुलगा, तिच्या नवऱ्याचा भाऊ ब्रदर, तिच्या नवऱ्याच्या भावाकडून गिफ्ट मिळालेला आहे 1,41,000 रुपयाचा. तर ते सुद्धा रिलेटिव्हमध्ये मोडतात आणि रिलेटिव्हकडून मध्ये मोडत असल्यामुळे रिलेटिव्हकडून मिळालेला जो गिफ्ट आहे हा फुल्ली टॅक्स फ्री असतो. त्याच्यामुळे तो सुद्धा तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये इन्क्लूड होणार नाही. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी म्हणजे स्कॉलरशिप मिळाली ते सुद्धा इन्क्लूड होणार नाही, कारण की सेक्शन 12AA नुसार ती टॅक्सेबल नसते, टॅक्स फ्री असते, फुल्ली एक्झम्प्टेड असते. त्याच्यानंतर गिफ्ट ऑफ रुपीज 51,000 हा सुद्धा एक असं ओकेशन आहे जो लाईफमधून एकदाच येणारा ओकेशन आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या लग्नाचा जर गिफ्ट असेल तर तो सुद्धा फुल्ली टॅक्स फ्री असतो, फुल्ली एक्झम्प्टेड असतो. आणि त्याच्यानंतर नातेसंबंधांकडून मिळालेला जो गिफ्ट असतो तो सुद्धा फुल्ली टॅक्स फ्री असतो. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबोव हे तिन्ही जे ट्रान्झॅक्शन आहेत, हे तिन्ही जे गिफ्ट आहेत, हे तिन्ही गिफ्ट तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये इन्क्लूड होणार नाहीत. त्याच्यानंतर 39 बघा, रिचा रिसिव्ड गिफ्ट ऑफ ज्वेलरी फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ विच इज रुपीज 3 lakh ऑन 30th October फ्रॉम हर fiancé. व्हॉट विल बी द टॅक्सेबल अमाऊंट. रिचाला तिच्या होणाऱ्या मंगेतरकडून किंवा झालेल्या मंगेतरकडून, म्हणजे जो का म्हणतो आपण त्याला होणारा नवरा परंतु अजून झालेला नाही आहे, तिला ज्वेलरी मिळालेली आहे. त्या ज्वेलरीची मार्केट व्हॅल्यू 3 लाखापर्यंत आहे. 3 लाख रुपयाची ज्वेलरी रिचाला मिळालेली आहे, रिसिव्ड झालेली आहे. तर तेवढ्या 3 लाख रुपयाचा गिफ्ट जर मिळालेला असेल तर तो टॅक्सेबल अमाऊंट काय असेल त्या याची, तर टॅक्सेबल अमाऊंट फुल्ली असेल, कारण की तिचा झालेला म्हणजे होणारा जो फियान्से आहे तो फियान्से अजूनपर्यंत तिचा नवरा झालेला नाही आहे. जर तिचा नवरा झालेला असता आणि नवऱ्याकडून जर तिला गिफ्ट मिळालेला असता तर तो फुल्ली टॅक्स फ्री असता, फुल्ली एक्झम्प्टेड असता. परंतु अजूनपर्यंत तो तिचा नवरा झालेला नाही आहे, तर त्याच्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून मिळालेला जो गिफ्ट आहे तो फुल्ली टॅक्सेबल असेल. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे
3,000 रुपयाचा गिफ्ट मिळाला, फुल्ली 3,000 रुपयाचा गिफ्ट फुल्लीच्या फुल्ली हा टॅक्सेबल असेल. त्यानंतर नंबर 14, मोहन रिसिव्ड अ वॉच वर्स्ट ₹60,000 फ्रॉम हिज कझिन ग्रँडफादर, ब्रदर ऑफ हिज ग्रँडफादर. व्हॉट विल बी द टॅक्सेबल अमाऊंट. त्याच्या ग्रँडफादरकडून म्हणजे त्याच्या आजोबाच्या भावाकडून, त्याच्या आजोबाच्या मोठ्या दादाकडून त्याला गिफ्ट मिळालेलं आहे. मोहनला 60,000 रुपयाची वॉच मिळालेली आहे. ठीक आहे, तर ते 60,000 रुपयाचे वॉच गिफ्ट मिळालेली आहे. तर ही रिलेटिव्हमध्ये मोडत असते, म्हणजे आजोबाचा भाऊ म्हणजे रिलेटिव्ह आहे, आणि रिलेटिव्हकडून मिळालेली जी काही गिफ्ट असेल ते फुल्ली एक्झम्प्टेड असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे 60,000 रुपयेची फुल्ली एक्झम्प्टेड असते, त्याच्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट नील असेल. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर 41 बघा, केअरफुली वाचा. इफ अ रिसिव्ड ₹31,000 फ्रॉम बी अँड ₹20,000 फ्रॉम सी, देन व्हॉट विल बी टॅक्सेबल अमाऊंट. इथे सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की 31,000 रुपये बीकडून मिळाले, रिसिव्ड झाले, आणि 20,000 रुपये सीकडून मिळाले. तर टॅक्सेबल अमाऊंट किती असेल इथे काहीच सांगितलेलं नाही आहे की बी कोण आहे आणि सी कोण आहे, ते रिलेटिव्ह आहेत की फ्रेंड आहेत की कोण आहेत, काहीच सांगितलेलं नाही. रिलेटिव्ह हा शब्द दिलेला नाही म्हणजेच ते अदर व्यक्ती आहेत, अदर पर्सन आहेत, त्याच्यामुळे ते फुल्ली टॅक्सेबल अमाऊंट असेल, आणि त्याच्यामुळे 51,000 रुपये फुल्ली टॅक्सेबल अमाऊंट असेल. आणि तसं पण कॅश जर मिळत असेल तर ते फुल्ली टॅक्सेबलच असते. ठीक आहे, 51,000 दोघांची टोटल करा, 31 आणि 20,000, 51,000. त्याच्यानंतर नंबर 42, सोहन रिसिव्ड अ शेअर ऑफ ₹60,000 फ्रॉम हिज कझन ग्रँडफादर, ब्रदर ऑफ हिज ग्रँडफादर. व्हॉट विल बी द टॅक्सेबल अमाऊंट. कझन ग्रँडफादर, त्याचं स्वतःचं ग्रँडफादर नाही, कझन ग्रँडफादर आहे. जर त्याचा मघांचा होता जो, तो त्याचा स्वतःचा ग्रँडफादर होता. ठीक आहे ना. इथे कोण आहे, कझन ग्रँडफादरचा हे आहे, भाऊ आहे. तर त्याच्याकडून मिळालेली जी काही अमाऊंट आहे 60,000 रुपये. ठीक आहे, तर 60,000, आणि वरून इथे सांगितलेलं आहे ही अमाऊंट इन कॅशमध्ये आहे, त्याच्यामुळे ही फुल्ली 50,000पेक्षा जास्त आहे, 60,000 आहे, त्याच्यामुळे ही फुल्ली टॅक्सेबल असेल. त्याच्यामुळे 60,000 अमाऊंट ही फुल्ली टॅक्सेबल असेल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 43, निसा रिसिव्ड अ गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर इन नेदरलँड्स ऑफ ₹250,000. व्हॉट विल बी द टॅक्सेबल अमाऊंट. तिच्या बहिणीकडून मिळालेली आहे, तिच्या सख्ख्या बहिणीकडून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे कितीही रुपयाची अमाऊंट मिळो, 2 लाख 5 लाख, ते फुल्ली एक्झम्प्टेड असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही झाली फुल्ली एक्झम्प्टेड अमाऊंट 43,000. त्याच्यानंतर नंबर 44, राकेश रिसिव्ड ₹70,000 फ्रॉम हिज फ्रेंड ऑन द ओकेशन ऑफ हिज बर्थडे. बर्थडे हा दरवर्षी येतो, त्याच्यामुळे तो स्पेशल ओकेशन ठरू शकत नाही. जसं वेडिंग असेल, त्याचं स्वतःचं लग्न जर असेल तर तो स्पेशल ओकेशन ठरू शकतो, आणि स्पेशल ओकेशनमध्ये मिळालेला जो गिफ्ट आहे तो फुली टॅक्स फ्री असतो. परंतु जर बड्डेची जी पार्टी असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला गिफ्ट मिळालेलं असेल तर तो फुली टॅक्सेबल असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची हां. तर त्याच्यामुळे राकेशला 70,000 रुपयाचा जो काही गिफ्ट मिळालेला आहे ते फुल्ली टॅक्सेबल असते, आणि वरून तो इन कॅशमध्ये सांगितलेला आहे, अशी कोणती वस्तू वगैरे नाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे तरी पण तो टॅक्सेबलच झाला असता. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन ए फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर 45 बघा, हेमाली रिसिव्ड अ कॅश गिफ्ट ₹80,000 कॅश गिफ्ट आहे फ्रॉम हर फ्रेंड, तिच्या फ्रेंडकडून, ऑन हर 25th वेडिंग ॲनिव्हर्सरी. वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे हां, वेडिंग नाही आहे. फक्त ओन्ली वेडिंग जर राहिलं असतं तर फुल्ली टॅक्स फ्री राहिलं असतं हां. इथे काय सांगितलं आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे अमाऊंट टॅक्सेबल इज फुल्ली अमाऊंट 80,000ची 80,000 टोटली अमाऊंट तुमची टॅक्सेबल असेल, त्याच्यामुळे 80,000 टोटली अमाऊंट विल बी टॅक्सेबल अमाऊंट.
नेक्स्ट 46. Gift of rupees 5 lakh received on 10th July 2019 throughout account pay check from a non-relative regularly assessed to income tax is. म्हणजे 5 लाख रुपयाचा गिफ्ट रिसिव्ड झालेला आहे 10 जुलै 2019ला थ्रू आउट अकाउंट पे चेक थ्रू तो गिफ्ट मिळालेला आहे फ्रॉम नॉन रिलेटिव्ह रेग्युलरली असेसिड टू इन्कम टॅक्स. तर त्याच्यामुळे हा म्हणजे रिलेटिव्हमधून नाही मिळालेला आहे, त्याच्यामुळे काय असेल तो फुल्ली चार्जेबल असेल. त्याच्यामुळे ऑप्शन बी जो आहे चार्जेबल टू टॅक्स ॲज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी आपण लिहिलेला आहे की ती जे 5 लाख रुपयाचा जो चेक मिळालेला आहे तो इन कॅशमध्येच म्हणू शकतो आणि तसं पण तो चेक कोण्या नातेवाईकाकडून किंवा रिलेटिव्ह व्यक्तीकडून मिळालेला नाही आहे, त्याच्यामुळे तो फुल्ली टॅक्सेबल असेल, फुल्ली चार्जेबल असेल. ठीक आहे. नंबर नेक्स्ट 47. मिस्टर ए रिसिव्ड कॅश गिफ्ट वर्थ रुपीज 55,000 फ्रॉम हिज ग्रँडफादर्स ब्रदर महेश ऑन द ओकेशन ऑफ द मॅरेज ऑफ हिज सन. त्याच्या मुलाच्या लग्नासाठी गिफ्ट मिळाला, मुलाला नाही मिळाला, त्याला मिळाला. त्याच्या स्वतःच्या लग्नामध्ये जर मिळाला असता तर गोष्ट वेगळी, त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये गिफ्ट मिळाला आणि किती रुपयाचं कॅश गिफ्ट मिळालेलं आहे 55,000. ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कॅश गिफ्ट. कॅश गिफ्ट मिळालेलं आहे ग्रँडफादर्स ब्रदर महेश, म्हणजेच त्याच्या आजोबाचा भाऊ त्याच्याकडून मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे कॅशमध्ये हे मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तो फुल्ली टॅक्सेबल असेल. एक गोष्ट लक्षात ठेवायचा, कशामध्ये मिळालेला आहे, टॅक्समध्ये मिळालेला आहे. रिलेटिव्हमध्ये मोडतो, म्हणजे आजोबाचा भाऊ म्हटलं तर रिलेटिव्हमध्ये मोडतो, परंतु त्याने जो गिफ्ट दिलेला आहे हा कॅशमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा फुल्ली टॅक्सेबल असेल. दुसरी गोष्ट, हा जो गिफ्ट देण्यात आलेला आहे हा लग्नामध्ये दिलेला आहे, परंतु त्याच्या लग्नामध्ये त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये हा गिफ्ट देण्यात येत आहे. आता त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये जर देण्यात येत आहे म्हणजे त्याचं स्वतःचं लग्न नाही आहे, आणि स्वतःचं जर लग्न असतं तर त्याच्यासाठी स्पेशल ओकेशन राहिला असता. आणि स्पेशल ओकेशनचा जो गिफ्ट आहे कॅश गिफ्ट, हा कॅश गिफ्ट टोटली फ्री असते, एक्झम्प्टेड असते, परंतु हा त्याचा नाही तर त्याच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यामुळे तो टॅक्स फ्री राहणार नाही, फुल्ली टॅक्सेबल असणार, त्याच्यामुळे ॲन्सर हे राहणार. त्याच्यानंतर 48 बघा. मिस्टर जे रिसिव्ड अ वॉच वर्थ रुपीज 55,000 फ्रॉम हिज एम्प्लॉयर ऑन धिस ओकेशन ऑफ हिज बर्थडे. व्हॉट विल बी द टॅक्स कन्सिक्वेन्सेस. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मिस्टर जे आहे त्याला रिसिव्ड झालेली आहे त्याच्या एम्प्लॉयरकडून 55,000 रुपयाची वॉच त्याला मिळालेली आहे. आता 55,000 रुपयाची वॉच त्याच्या बड्डेला मिळालेली आहे. बड्डे हा स्पेशल ओकेशन नाही राहणार आहे, त्याच्यामुळे तो तर फुल्ली टॅक्सेबलच राहणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडून मिळालेली आहे तो तुमचा सगळा सोयरा किंवा का म्हणून आपण त्याला नातेवाईक नाही आहे, त्याच्यामुळे तो रिलेटिव्ह नसल्यामुळे तो पुन्हा फुल्ली टॅक्सेबल राहणार आहे. ठीक आहे. ती कॅशमध्ये नाही आहे, वॉचमध्ये जरी असली तरी पण ती रिलेटिव्हकडून मिळालेली नाही आहे, ती एम्प्लॉयरकडून मिळालेली आहे, त्याच्यामुळे ते फुल्ली टॅक्सेबल असेल. रुपीज 55,000 फुल्ली टॅक्सेबल इन द हँड ऑफ जे ॲज इन्कम फ्रॉम सॅलरी. हे सॅलरीमध्ये इन्क्लूड होईल कारण की तो त्याचा एम्प्लॉयर आहे. ठीक आहे ना, तो त्याचा एम्प्लॉयर आहे, त्याच्यामुळे ते त्याच्या सॅलरीमध्ये इन्क्लूड होईल. त्याच्यानंतर 49 बघा. ऑन 5th February 2019 रजत गेट्स अ गिफ्ट ऑफ मोटार कार फ्रॉम अ रिलेटिव्ह मदन. त्याच्या रिलेटिव्हकडून मिळालेली आहे मोटार कार. फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ धिस कार
is rupees 3,60,000. The amount taxable is the hand of Rajat under section 56 subsection 2(6) is. तर रजतला एक गिफ्ट मिळालेलं आहे मोटार कार, आणि ती मोटार कार मिळालेली आहे त्याच्या रिलेटिव्ह मदनकडून, आणि त्या मोटार कारची जी मार्केट व्हॅल्यू आहे ही मार्केट व्हॅल्यू 3,60,000 रुपये, 3,60,000ची मार्केट व्हॅल्यू आहे. तर ती अमाऊंट टॅक्सेबल असणार काय? तर ऑब्व्हियसली ती असणार नाही, कारण की तो जो गिफ्ट मिळालेला आहे तो रिलेटिव्हकडून मिळालेला आहे. इथं डायरेक्ट सांगितलेलं आहे रिलेटिव्हकडून मिळालेला आहे म्हणून, त्याच्यामुळे ती नील होईल. त्याच्यानंतर नंबर 50, VSC प्रायव्हेट लिमिटेड इश्यूड 1 lakh shares. The face value of shares is rupees 200, fair market value rupees 190 and issue price rupees 210. Calculate the amount to be considered as income in hands of VSC Private Limited as per section 56/2 6B. तर याचा अर्थ असा आहे की VSC प्रायव्हेट लिमिटेडने 1 लाख शेअर इश्यू केलेले आहे, आणि प्रत्येक शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे 200 रुपयाची आहे, परंतु मार्केट व्हॅल्यू हे 190 प्रमाणे आहे. ठीक आहे, आणि इश्यू प्राईस आहे 2,10,000 रुपयाची इश्यू प्राईस आहे. तर कॅल्क्युलेट अमाऊंट करायची आहे तुम्हाला की त्या सेक्शननुसार, सेक्शन 56/2 नुसार किती रुपये अमाऊंट ही टॅक्सेबल असेल, तर ती तुम्हाला काढावी लागणार आहे. तुम्हाला कन्सिडर्ड करावी लागला अमाऊंट टू बी कन्सिडर इन्कम ॲज इन्कम इन हँड ऑफ VSC प्रायव्हेट लिमिटेड. VSC प्रायव्हेट लिमिटेडला किती रुपये जमा होतील. आता ते ॲक्च्युअल जर विचार केला तर 1 लाख शेअर आहे आणि 200 रुपयाची फेस व्हॅल्यू आहे, तर 1 लाख गुणिले 200 करा, ती तुम्हाला म्हणजे अमाऊंट टू बी कन्सिडर्ड ॲज इन्कम इन हँड ऑफ VSC असं म्हणू शकतो. ठीक आहे ना. त्याच्यामुळे 200 गुणिले 1 लाख किती येते? 20 लाख. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ॲन्सर B 20 लाख रुपये. त्याच्यानंतर 51 बघा. Sameer received the following income during the financial year 2018-19. Director's fees rupees 5,000, income from agricultural land in Pakistan rupees 15,000, rent from let out of rupees land in Jaipur rupees 20,000, interest on deposit with SDFC rupees 1,000 and dividend from Indian company rupees 5,000. His income from अदर सोर्सेस. आता अदर सोर्सेस कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर अदर सोर्सेसमध्ये काय काय येते बघा. त्याच्यामध्ये डायरेक्टर फीज फुल्ली टॅक्सेबल असते. मग डायरेक्टर फीजची अमाऊंट किती झाली आहे? 5,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय असते? इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड इन पाकिस्तान रुपीज 15,000. आता पाकिस्तानमधून पाकिस्तानची आहे, त्याच्यामुळे या ॲग्रिकल्चरचा जो काही इन्कम आहे तो फुल्ली टॅक्सेबल असेल. त्याच्यामुळे ते 15,000 प्लस करा, फुल्ली टॅक्सेबल असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट रेंट फ्रॉम लेट आउट लँड इन जयपूर. जयपूरमध्ये त्याचे 20,000 रुपयाचं लेट आउट लँडपासून रेंट रिसिव्ड झालेला आहे, तर तो सुद्धा फुल्ली टॅक्सेबल असेल. ठीक आहे, तर तो किती आहे? 20,000. आणि त्याच्यानंतर काय? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ SDFC बँक रुपीज 1,000 1,000 रुपये इंटरेस्ट मिळत आहे डिपॉझिटवर SDFCकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय सांगितलं आहे? अँड डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी रुपीज 5,000. इंडियन कंपनीकडून जर डिव्हिडंड मिळत असेल तर त्याचे पैसे अगोदरच भरलेले असतात इंडियन कंपनीचे. ठीक आहे, तर तो जो डिव्हिडंड असतो तो फुल्ली टॅक्स फ्री असतो, फुल्ली एक्झम्प्टेड असतो. ठीक आहे. फॉरेन कंपनीचा जर डिव्हिडंड असेल तर तो टॅक्सेबल असतो, परंतु
इंडियन कंपनीचा जर असेल तर तो फुली एक्झम्प्टेड असतो, कारण की त्याचा ऑलरेडी झालेला असतो हिशेब. त्याच्यानंतर त्याच्यामुळे तो येणार नाही 5,000 रुपये, बस एवढेच येतील. टोटल करा, 15 आणि 5 20, 20 आणि 20 40, 40 आणि 41 41,000. आता हे 41,000 रुपये आलेले आहेत. हे जे 41,000 आहेत ही काय होणार, तुमची इन्कम होणार. आणि ही इन्कम कुठून मिळालेली आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्यामुळे ऑप्शन ए करेक्ट ॲन्सर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन 52. द अमाऊंट डिडक्टेबल फ्रॉम फॅमिली पेन्शन इज अप टू. तर फॅमिली पेन्शन किती रुपये अमाऊंट डिडक्टेबल असते फॅमिली पेन्शन अमाऊंटचे, तर ₹15,000 और ₹1/3 ऑफ फॅमिली पर्सन विच एवर इज लेस. म्हणजे एक तर 15,000 रुपये किंवा फॅमिली पेन्शनच्या 1/3 अमाऊंट. तर जी कमी असेल, दोन अमाऊंटपैकी जी कमी असेल ती तुमची डिडक्टेबल अमाऊंट असेल. ठीक आहे. अमाऊंट डिडक्टेबल फ्रॉम फॅमिली पेन्शन. फॅमिली पेन्शनमध्ये मधून तुम्हाला तेवढी कपात मिळेल, तेवढं डिडक्शन मिळेल. तर आजच्यापुरतं एवढंच. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे जो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, अदर सोर्सेसचे मॅक्झिमम आपण कवर करण्याचा प्रयत्न या 2 व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर या 2 टॉपिकसाठी म्हणजे या टॉपिकसाठी इन्कम फ्रॉम अदर सोर्सेससाठी हे 2 व्हिडिओज सफिशियंट आहेत. ठीक आहे. तर आजच्यापुरतं एवढंच. थँक्यू.